रामकृष्ण हरी मंडळी, चला तर माझा आवडता पदार्थ एक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बरं का. तर लाल टमॅटो, वांगी, परत कांद्याची पात, बीन्स वगैरे आहेत की नाही, हे सगळे माझ्या रानातले आहेत बरं का. आणि कोथिंबीर, सगळं तिखट आणि मीठ आणि तेल आम्हाला खायला की नाही हे खूपच आवडतं बरं का. तर आहे की नाही, आता आहे बघा, आम्ही पहिल्यांदा आहे की नाही सगळं असं घ्यायचं आणि ही काटेडी वांगी आहेत बरं का. मग काटेडी वांगी बारीक चिरून घ्यायचं, याला पचडी म्हणून बोलवतो बरं का आम्ही. मला हे सगळं मिक्स जरा छान आवडते खायला. सगळं कच्चंच घेते, पण भाजी वगैरे करत नाही, कच्ची घेऊन कच्चं काय की नाही वांगं छान असं बारीक चिरून घ्यायचं बरं का. आता हे काटा वगैरे भरपूर आहेत, ते काढून घेतले. तर जरासं शेंडा खिडका होता, त्यामुळे ते वांगी काढून घ्यायला लागले बघा. आणि छान असलेलं वांगं स्वच्छ बघून बारीक असं फोडी करून घ्यायचे बघा. हे एवढ्या फोडी करून घ्यायच्या बरं का, बारीक अगदी छान बारीक कट करून घेतलं की नाही, मग त्यात ते खायला पण चव लागते बरं का. आणि एवढे टेस्ट लागते की नाही, खूपच टेस्ट लागते. तर हे बघा वांगं चिरून घेतले. आता कांद्याचा पात बरं का, हे कांद्याचा पात पण रानातलंच आहे. आणि कांद्या हे बारीक चिरून घ्यायचं आणि कांद्याचं जी पात आहे ते तोंडी लावायला ठेवायचं बरं का. भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि कांदा टमॅटो हे सगळं घातलं तर खूप गोड लागते. फोडणी घालून खाण्यापेक्षा आहे की नाही, फक्त असं कच्चं खाल्ल्यानं पण छान होतं आणि मुलांना आवडतं पण खायला बरं का. हे त्यासाठी मला तर भरपूर, मी पहिल्यापासून मला खूपच आवडते खायला कच्चं असं सगळं चिरून खायला. तर आता बघा वांगा आणि कांदा दोन्ही पण बारीक चिरून घेतले बरं का. तर मी कांद्याचं पात ठेवलं आहे तसंच खायला साईडला. आणि हे बघा, हे बीन्स आहे. बीन्स छोटे छोटे कवळे बीन्स तोडून आणले बरं का मी. कवळे बीन्स तोडून आणून की नाही त्याच्यामध्ये बघा. तर आता आम्ही बीन्स वगैरे छान शेंडं काढून घ्यायचं आणि बारीक बारीक चिरून घ्यायला लागते. त्याला बारीक चिरून घेतल्यानंतर खायला पण चव लागते अगदी. कवळे असल्यामुळे की नाही छान लागतात बरं का खायला अगदी. हे बघा कवळे शेंगा बरं का बीन्सच्या. आणि शेतात मी कसं बीन्स पण लावले, सगळं थोडंसं माळवं लावलेलं आहे बरं का. म्हणजे आपल्या घरच्या पुरतं व्हायला एवढं माळवं लावलेलं आहे सगळं. एवढं बारीक असं बीन्स चिरून घेतलं. आता वांग, कांदा आणि बीन्स सगळं चिरून घेतलं. आणि ह्या बारीक टमॅटो आहेत ना, एवढं छान लागतं बरं का, आंबट पण खायला पण खूप टेस्टी लागतात बरं काही. तर मी सगळं चिरून घेतले. आता टमॅटो चिरून घेऊन कोथिंबीर जरासं घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यामुळे की नाही आणि जरासं चव येते बरं का त्याला. तर आहे की नाही, हे बघा बारीक सगळं टमॅटो वगैरे सगळं बारीक चिरून घेतले. आता आपण छान असं कोथिंबीर निवडून घेऊया. बघून जरासं कोथिंबीर निवडून घेऊन, आणि कसं ताजं शेतातलं काढून आणल्यानंतर असं आपण कच्चं खाल्ल्यानंतर बघा की किती टेस्ट लागते. तर त्याला आपण त्यावर कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेऊया बरं का. आणि कोथिंबीर टाकल्यामुळे एवढं टेस्ट पण लागते आणि छान पण लागते, खमंग असं ठेवायचं. तर हे बघा आम्ही बारीक सगळं चिरून घेतलेलं आहे बरं का. आता आहे की नाही त्यात तिखट, आणि हे काळं तिखट आहे बरं का. काळं तिखट आणि मीठ हे दोन्ही पण घातले. काळं तिखट हे पंढरपूरहून केलेलं आहे. पंढरपूरमध्ये माझी मम्मी केलेलं आहे काळं तिखट. आणि त्यात थोडंसं तेल सगळं मिक्स हातानं कालवून घ्यायचं मस्तपैकी. हे बघा छान असं एकजीव करून घ्यायचा. तिखट, मीठ आणि तेल हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. तर कडक भाकरी बरोबर खाल्ल्यानं का नाही एवढं भारी लागते बरं का, खूप छान लागते. तर बघा हे किती छान दिसायला लागले. कुणाला असं भाजी करून खायला आवडते कमेंट करून सांगा बरं का. रामकृष्ण हरी. तर बघा कशी वाटली तुम्हाला ही माझी